हरिओम नमस्कार। मी रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी इथे फ्रिंज कट ब्लाउज अस्तरचं दाखवत आहे कसं कटिंग करायचं। तर मी स्टार्टिंगला इथे पाठीचा भाग आखून घेत आहे। तर बघू शकता मी इथे शोल्डर आणि मुंडा वगैरे आखून घेत आहे। त्या पद्धतीने पाठीचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आधीगरती, कारण मी इथे ऑलरेडी पहिलंच पेपर कटिंग केलेलं आहे। हे 40 साइज पेपर कटिंगचं ब्लाउज आहे, ते मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल तर मी इथे लिंक शेअर केलेली आहे, ती तुम्ही पाहायची आहे। पेपर कटिंग कसं केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हीही करू शकता। आणि इथे मी पाठीचा भाग आखून घेतलेला आहे, तर त्या पद्धतीने आधी आपण पाठीचा भाग आखून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे साइड पट्टी ठेवलेली आहे फ्रिंज कटची, आणि ती पण व्यवस्थित आपण आधीवरती बघायचं कसं कसं कपड्यावरती बसतं, कमी जास्त होतो। तर मी आधी बाही कटिंग केलेली आहे। हिची बाही 3/4 होती ह्या ब्लाउजची, तर मी आधीच कटिंग केलेली आहे ती, आणि त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर त्याचीही लिंक मी शेअर केलेली आहे। पेपर कटिंग आणि बाहीची कटिंग हे दोन्ही पण मी लिंक शेअर केलेले आहेत, तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हवे असेल ते कटिंग तर। त्यानंतर मी इथे व्यवस्थित फ्रिंज कटचं जो पेपर आहे त्या पद्धतीने आखून घेतलेला आहे अस्तरवरती। त्यानंतर मी इकडे आपल्या इकडल्या साईडला साइड पट्टी ठेवलेली आहे, तर ती व्यवस्थित पद्धतीने आखून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राइब नक्की करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंट करून नक्की सांगा, आणि जास्तीत जास्त शेअर करा। इथे व्यवस्थित लाइनिंग मध्ये आखून आपल्याला आधी घ्यायचं आहे। जसं मी आखत आहे तसं तुम्हीही आखून घ्यायचं आहे। तर इथे मी आधी तुम्हाला इथे मी बाहीचे कटिंग दाखवत आहे तुम्हाला। बघू शकता मी इथे 3/4 बाही ऑलरेडी कटिंग केलेली आहे, त्याचा मी जी लिंक आहे ती मी शेअर करणार आहे। तर आता आपण इथे कटिंग करून घ्यायचं आहे। जसं मी कटिंग करत आहे तसं तुम्हीही कटिंग करायचं आहे।